मित्रांनो नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक। 7 मार्च 2024 चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देणारा शासन निर्णय आहे। मित्रहो, आपण कुठल्याही प्रसंगी कुठलाही अन्याय आपल्यावर झाला असेल, कुठल्याही प्रकारे आपल्या सेवाविषयक लाभ आपल्याला मिळाले नसेल तर आपण थेट न्यायालयात आव्हान करतो, न्यायालयात जातो। परंतु 7 मार्च 2024 चा शासन निर्णय म्हणजे न्यायालयात जाण्याऐवजी आपण तक्रार निवारण समितीला अपील केली तर आपल्याला न्यायालयात जो न्याय मिळतो तो न्याय आपल्याला तक्रार निवारण समिती मार्फत मिळतो। म्हणून व्हिडिओ फार महत्वाचा आहे। आपला न्यायालयात होणारा जो खर्च आहे तो खर्च वाचवणारा आहे, कमी वेळेमध्ये आपल्याला न्याय देणारा आहे। इतकंच नव्हे तर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीच किंवा विभागाच्या ठिकाणीच न्याय देणारा हा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे मित्रहो, व्हिडिओ पूर्ण ऐका। अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रहो, 7 मार्च 2024 ला एक शासन निर्णय निर्गमित झाला। मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विनानुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारीकरिता तक्रार निवारण समितीचे गठन करण्यात यावे। आता तक्रार निवारण समिती म्हणजे काय मित्रहो? आपल्याला एज्युकेशन ऑफिसरकडे आपण अपील करतो, कुठल्याही कामासाठी करतो। वरिष्ठ श्रेणी असेल, निवड श्रेणी असेल, नियुक्तीची मान्यता असेल किंवा शाला थाळीचं प्रकरण असेल, कुठल्याही प्रकारच्या सेवा खंड क्षमापित असेल, बदली असेल, अतिरिक्त केलं असेल, सेवा ज्येष्ठता यादी असेल, कुठलाही विषय जर आपल्याला शिक्षणाधिकारी न्याय देत नसेल तर या परिस्थितीमध्ये आपण काय करतो? डेप्युटी डायरेक्टरकडे अपील करतो। मित्रहो, आता डेप्युटी डायरेक्टरकडे अपील नका करा, डायरेक्ट अपील कुणाला करा? सदस्य सचिव किंवा अध्यक्ष, तक्रार निवारण समिती, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि त्या विभागाचं नाव। म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्याला जर एखाद्या विषयावर न्याय दिला नसेल, आपला विषय निकाली काढला नसेल किंवा विषय निकाली काढण्यासाठी खूप विलंब लावत असेल तर मित्रहो, कुठलाही विषय तक्रार निवारण समितीकडे आपण अपील करायची आहे। तक्रार निवारण समिती म्हणजे तक्रार निवारण समिती ही एक विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालक कार्यालयावर असते, ज्याच्यामध्ये स्वतः शिक्षण उपसंचालक हे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असतात व कनिष्ठ प्रशासन अधिकारी किंवा त्या विभागाचे संबंधित विभागाचे अधीक्षक हे तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव असतात। म्हणजे प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किंवा प्रकरण परत्वे मुख्याध्यापकांना किंवा प्रकरण परत्वे संस्थापकांना कुठल्याही विषयावर जर शिक्षणाधिकाऱ्यांनी न्याय दिला नसेल, प्राथमिक व माध्यमिक म्हणजे पहिली ते 10वी पर्यंतच्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारीने जर न्याय दिला नसेल किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारीने न्याय दिला नसेल, या प्रकरणात जर आपल्याला अपील करायचं असेल तर आपण शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये गठीत करण्यात आलेली तक्रार निवारण समितीला आपण अपील केलं पाहिजे। या तक्रार निवारण समितीला अपील करत असताना ही तक्रार निवारण समिती खरं म्हणजे एक क्वासी ज्युडिशियली ऑथॉरिटी आहे। म्हणजे न्यायालयामध्ये जे कामकाज चालतंय, सुनावणीचं पत्र देणे, सुनावणीला दोन्ही पक्षकारांना बोलवणे, दोन्ही पक्षकारांची सुनावणी घेणे, दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेणे, दोन्ही पक्षकारांचे पुरावेची पडताळणी करणे, जर तक्रार निवारण समितीला जर आवश्यकता पडल्यास शालेय अभिलेख तपासणे, संस्था चालकांना पाचारण करणे, मुख्याध्यापकांना बोलवणे, कोणतीही माहिती बोलवणे, म्हणजे ज्या प्रकारे न्यायालयातली प्रक्रिया चालते तशी सेम टू सेम, ज्याला आपण क्वासी ज्युडिशियरी एक समिती म्हणतो, तशाच प्रकारची ही समिती असते तक्रार निवारण समिती। आणि या तक्रार निवारण समितीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्यावर जर शिक्षणाधिकाऱ्यांनी जर अन्याय केला असेल, शिक्षणाधिकाऱ्यांनी जर त्याला न्याय दिला नसेल, तरतुदीच्या त्या वेळेमध्ये खूप विलंब लावत असेल शिक्षणाधिकारी,
तर मित्र हो, त्या विषयाची अपील आपल्याला तक्रार निवारण समिती प्रति माननीय अध्यक्ष / सदस्य सचिव तक्रार निवारण समिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाला करायची आहे. 30 दिवसाच्या आत आपल्याला जर शिक्षणाधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही किंवा शिक्षणाधिकारी एखादा निर्णय दिला, तो निर्णय आपल्याला मान्य नाहीये, या परिस्थितीत आपण 30 दिवसाच्या आत अपील करायची आहे तक्रार निवारण समितीला, म्हणजे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय वर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावर गठीत असलेल्या तक्रार निवारण समितीला 30 दिवसाच्या आत. पण मित्र हो, 30 दिवसामध्ये आपण अपील नाही करू शकलो, काही अडचणी आल्या, आपल्याला माहितच नव्हतं. आज मी सांगतोय, कुणाला माहितच नाहीये. 6 महिन्यापर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत आपण तक्रार निवारण समितीकडे अपील करू शकतो. शिक्षणाधिकाऱ्यांनी जर आपल्याला न्याय दिला नसेल किंवा विलंब लावत असेल किंवा दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल, तर आपण 6 महिन्यापर्यंत आपण विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपील करू शकतो. आता या प्रकरणामध्ये कुठकुठले विषय असतात? आपल्या बदलीचा विषय असेल, सेवा समाप्तीचा विषय असेल, पदे रद्द झाल्यामुळे किंवा पदे कमी झाल्यामुळे सेवा समाप्तीचा विषय असेल, अतिरिक्त शिक्षक असेल, सेवाखंड समापित असेल, शालार्थ आयडी नाकारला असेल, आपली नियुक्तीस मान्यता रद्द केली म्हणजे मान्यता नाकारली असेल, वरिष्ठ निवडसणीचे लाभ देण्यास विलंब लावत असेल, बदलीच्या प्रक्रियेवर बदलीस मान्यता दिली नसेल शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा बेकायदेशीर बदलीला मान्यता दिली असेल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये मित्र हो, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या सेवेशी संबंधित कोणत्याही विषयाची, म्हणजे अतिरिक्त विषय आला, यांच्या सेवेशी संबंधित कोणत्याही विषयावर जर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी किंवा सेकंडरीने आपल्याला न्याय दिला नसेल, न्याय देण्यास विलंब लावत असेल किंवा दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल, तर आपण शिक्षण उपसंचालक कार्यालयावर गठीत असलेल्या तक्रार निवारण समितीलाच अपील करणं आवश्यक आहे. न्यायालयात जाण्याची गरज नाही, कारण अनेक न्यायालयाचे असे डायरेक्शन्स निर्गमित झालेले आहे शिक्षकांना, जे थेट न्यायालयात गेले की तुम्ही तक्रार निवारण समितीला अपील केलं का? म्हणजे मित्र हो, डायरेक्ट न्यायालयात गेल्यावरही न्यायालयाने त्यांना रिव्हर्स पाठवलं तक्रार निवारण समितीकडे की तुम्ही तक्रार निवारण समितीला अपील का नाही केलं. म्हणून माझी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी कोणत्याही प्रकरणाला न्याय देत असताना खूप विलंब लावला असेल, दिलेला निर्णय तुम्हाला मान्य नसेल आणि आपलं म्हणणं ऐकून घेत नसेल शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, तर त्या विषयाचं अपील म्हणजे त्यांनी दिलेल्या निर्णयावर जो आपल्याला मान्य नाही तो, किंवा त्यांनी निर्णय दिला नाही, आपला प्रस्तावच निकाली काढत नाही, मग कोणताही प्रस्ताव असेल तो वरिष्ठ श्रेणीचा, निवड श्रेणीचा, सेवा सातत्याचा, शिक्षण सेवकाच्या मान्यतेचा, अनुकंपाचा, सेवाखंड समापित करण्याचा, शालार्थ आयडीचा, बदलीचा, अतिरिक्तचा, सेवा ज्येष्ठतेचा, कोणत्याही विषयावर जर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी आपल्याला न्याय दिला नसेल आणि दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल, तर मित्रहो, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर गठीत असलेली तक्रार निवारण समिती ही मिनी न्यायालय आहे, न्यायालयाचा एक प्रकारचं. तिथे अपील करा, आपला पैसा न्यायालयात जाण्याचा वाचवा आणि आपल्याला कमी वेळेमध्ये न्याय मिळण्याचं एक सुलभ यंत्र आहे, सुलभ प्रक्रिया आहे, हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगा. आता प्रश्न येतो कनिष्ठ महाविद्यालयाचा. कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता जर शिक्षण उपसंचालकाने जर यांना न्याय दिला नसेल, जनरली कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी हे शिक्षण उपसंचालकांच्या अधीनस्थ असतात, त्यांचे सर्व सेवाविषयक लाभ शिक्षण उपसंचालक मंजूर करतो. पण विभागीय शिक्षण उपसंचालकांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मी सांगितलेले सर्व विषय जर न्याय दिला नसेल, विलंब लावत असेल किंवा शिक्षण उपसंचालकांनी दिलेला निर्णय
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्य नसेल तर त्यांना बोर्डाच्या चेअरमनच्या ठिकाणी, म्हणजे बोर्ड ऑफिसमध्ये, प्रत्येक विभागामध्ये बोर्ड ऑफिस आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या स्तरावरही एक तक्रार निवारण समिती आहे. कुणासाठी? शिक्षण उपसंचालकाच्या अधीनस्थ असलेल्या ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर शिक्षण उपसंचालकांनी न्याय दिला नसेल, त्यांची प्रकरणं वेळेत काढत नसेल, तर या प्रकरणी बोर्डाच्या चेअरमनच्या ठिकाणी, म्हणजे बोर्डाचे अध्यक्ष तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असतात, बोर्डाचे सचिव तक्रार निवारण समितीचे सचिव असतात, त्यांच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अपील करायचं आहे, तक्रार निवारण समितीला अपील करायचं आहे. आता बोर्डाच्या तक्रार निवारण समितीनेही जर तुम्हाला न्याय दिला नसेल, कोणाला? कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, बोर्डावर म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या स्तरावर असलेली तक्रार निवारण समिती, त्यांनी जरी न्याय दिला नसेल तर तुम्हाला राज्याच्या म्हणजे पुण्याला शिक्षण सहसंचालक आणि त्या शिक्षण सहसंचालक हे राज्य स्तरावरील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असतात, शिक्षण सहसंचालक, आणि त्याच विभागाचे संबंधित अधीक्षक हे तक्रार निवारण समितीचे सहसचिव असतात. म्हणजे मित्र हो, 3 प्रकारच्या तक्रार निवारण समिती आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नसेल तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर असलेली तक्रार निवारण समिती. ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसेल तर बोर्डाच्या स्तरावर असलेली तक्रार निवारण समिती, आणि बोर्डाने जरी त्यांना न्याय दिला नसेल तर राज्य स्तरावर असलेली तक्रार निवारण समिती. अशा 3 तक्रार निवारण समिती आहे. यांच्याकडे जा, हे आपल्याला न्याय देतील. क्वासी ज्युडिशरी ऑथॉरिटी आहेत. न्यायालयाला जितके अधिकार आहे, एका पीठासीन अधिकाराला जितके अधिकार आहेत तितके अधिकार या कमिटीच्या सदस्य सचिवाला, कमिटीच्या अध्यक्षाला आहे. मित्र हो, पैसे वाचवा, प्रयत्न करा, कमी वेळेमध्ये न्याय मिळवून घ्या. आणि जर कुठंच जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मित्र हो, शेवटी आपण न्यायालयात जातो. न्याय व्यवस्था आपल्यासाठी आहेच. पण न्यायालय स्वतः म्हणतो की तुम्ही तक्रार निवारण समितीकडे अपील केली का? या परिस्थितीमध्ये फार आवश्यक आहे की आपण तक्रार निवारण समितीकडे अपील करावी व आपली बाजू स्वतः मांडण्याची आपल्याला तिथे संधी, आपल्याला न्याय 100% मिळेल. ही माहितीच बऱ्याच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहीये. उद्यापासून आपले जर काही इश्यूज शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये किंवा प्रकरण शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये प्रलंबित असेल तर तात्काळ तक्रार निवारण समितीला अपील करा. पुन्हा सांगतो, प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या जर आपल्याला न्याय दिला नसेल तर तक्रार निवारण समिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाची, ज्युनियर कॉलेजच्या लोकांना न्याय मिळाला नसेल तर त्यांची तक्रार निवारण समिती, बोर्ड ऑफिस तिथेही न्याय मिळाला नसेल त्यांना तर मग राज्य स्तरावरची तक्रार निवारण समिती. मित्र हो, व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.